तर तिथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये रासायनिक पद्धतीने खूप विष चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही वरचा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा गोष्टी अनेकदा आपल्या देशात घडत असतात आणि घडून निघूनही जात असतात, पण आपण याच्यावरती कोणत्या पद्धतीने ॲक्शन घेत नाही. तर मला असं वाटतं की आताची जी जनरेशन आहे ते व्हिडिओ थ्रू सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण तीच इन्फॉर्मेशन पुढे शेअर करावी आणि सरकारपर्यंत पोचवावे. तर असे जर व्हिडिओ तुम्हाला भेटत असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा, कारण की ही आपला प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या येणाऱ्या जनरेशनचा पण प्रॉब्लेम आहे. आज मला माहिती आहे की मला एक बेबी आहे, पण मी हा व्हिडिओ बघून थोडीशी स्केअर्ड झाले, मी घाबरले की या सगळ्या गोष्टींचा पुढे जाऊन काय परिणाम होईल, माझ्या लेकरावरती काय परिणाम होईल. तर अशा पद्धतीने आपले जे नदी आहेत ते आपलीच जबाबदारी आहे की आपण त्यांना स्वच्छ ठेवावी. तर प्लीज गाईज, जर अशा व्हिडिओज तुम्हाला भेटत असतील आणि ते आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतील तर शेअर करा आणि प्लीज याच्यावरती आवाज उठवा.